आपण सहज द्वितीय सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्यास फक्त क्षेत्र आपण मॅच सामन्या संघानं त्या धावांचा पाठलाग केला होता. मात्र आज पहिली मॅच आपण पाहिली असं एकदम हाय व्होल्टेज इथे असं वाटत होतं पाहायला मिळेल. मात्र जसं सुमित पाटील यांचा विकेट गेला ना तिथेच मॅच सोपी झाली होती. ती लाडूबाई लाडुली संघाला आणि लाडुली संघाने एक चांगला मोठा विजय संपादन केलेला आहे. आणि शेवटच्या रविवारच्या दिवसामध्ये आपण बबूल आपल्यास विनंती असेल की जो आपल्याला वेळ दिलेला आयोजकांनी त्या वेळेतच आपण इथं उपस्थित राहायचं आहे. नियमाचं बरोबर या ठिकाणी आपण कमिटी पालन करत असते. याचा नोंद या ठिकाणी आपण घ्यायची आहे. आणि दुसरी मॅच आजच्या रात्रीतील आपण पाहतो. एका बाजूला सिद्धू एलियन कैरी आणि त्यांच्या विरुद्ध एलियन्स तारे या तारा या दोन संघाच्या दरम्यान. आणि ज्यावेळेस अमित पाटील सरांची आपण बाईट घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आतापर्यंत 3 मॅच आमच्या त्यांच्याबरोबर झालेले आहेत. त्याच्यामधील 2 मॅच तारा संघाने जिंकलेले आहेत आणि 1 मॅच सिद्धू एलियन कैरी संघाने. मात्र या 2 विजयाचे परतफेड होईल का तिसरा विजय या ठिकाणी ऐतिहासिक नोंद होईल येणारी काल आणि बेल मानसरीत आपल्याला नक्कीच थोड्या वेळामध्ये आहे याचा रिपोर्ट आणि निर्णय आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पहिला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. स्वस्तिक म्हात्रे आणि त्यांच्यासोबत मयूर जाधव. तर गोलंदाज झालेले आहेत सिद्धू एलियन कैरी संघाकडून पंकज ओंबळे. नेहमीच पहिलंच पॉवर प्लेचा षटक टाकत असतोय. मात्र आज पाहूया या स्मृती ट्रॉफीमध्ये पहिला षटक त्या कशी त्यांची गोलंदाजी होईल आणि कैरी संघाची सुरुवात कशी होईल हे थोड्याच वेळामध्ये आहे पाहायला मिळेल. मात्र स्वस्तिक मात्र पहिल्या चेंडू होती नटराज स्टाईलला फटका सजवायचा होता. कदाचित डेंजर झोनमध्ये फलंदाज होते मात्र येथे नशीब बळवत आहेत. आणि जर का चेंडू डायरेक्ट हिट जर झाला असता माणूस तर कदाचित करीबी मामला इथे होऊ शकला असता. आणि नशिबाने मात्र चांगली साथ दिली ना. पहिल्या चेंडू होते सिंगल एक धाव संख्येनं तारा संघाच्या धावसंख्येचा अकाउंट इथे ओपन झालेले आहे. तारा आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धू एलियन कैरी मयूर पाटील नारपोलीवरून या ठिकाणी आमच्या सभा त्या ठिकाणी गुणलेखासाठी जोडलेले आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. इथे चांगला असा चेंडू डॉट बॉल आलेला आहे. आणि गोलंदाज आपण बघतो पंकज ओंबळे इथे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. 5 ओव्हरची ही मॅच 2 षटक आपण जर पाहिलं असेल पॉवर प्लेचे असतील. आता पहिला पॉवर प्लेचा षटक पंकज ओंबळे यांनी आतापर्यंत 2 चेंडू इथे चांगले टाकलेले आहेत. आणि फलंदाजाला पूर्णपणे जखड निर्माण केले मयूर जाधव या फलंदाजासाठी. मात्र हलक्या हाताला चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब इथे झालेलं आहे. 1 धाव पूर्ण केले दुसऱ्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि 2 धावा मयूर जाधव यांच्या बॅटमधून इथे आलेल्या आहेत. आणि दोन्ही फलंदाजांना आपलं वैयक्तिक अकाउंट इथे ओपन केले. 3 धावा इथे धाव फलकावरती बिनबाद 3. सर्व क्रीडाप्रेमींचं आपण इथं स्वागत करूया स्मृती ट्रॉफीमध्ये. आजची दुसरी रात्र आपण पाहतोय अमर क्रीडा मंडळ कासप आयोजित कैलासवासी सावित्री जनार्दन माळी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय शंकरशेठ माळी स्मृती ट्रॉफीतला जी दुसरी रात्र. मात्र फटका फसता जातोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण इथे चांगले झालेले आहे. गणेश पंकज ओंबळे चांगली गोलंदाजी करतो. 4 चेंडू आतापर्यंत मयूर या ठिकाणी त्यांनी टाकलेले आहेत. 2 चेंडूवरती आपण पाहिल्याचं 2 धावा 3 धावा आलेत. 1 चेंडू डॉट आला. 1 विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत ते उत्तम जोशी. मात्र पाहूया उत्तम जोशी मला असं वाटतं 40+ आहेत ना. 40+ नेहमीच त्यांचाही चांगला खेळ आम्ही बऱ्याच मैदानावरती पाहिले. मात्र पहिला चेंडू होती आपण पाहिलं असेल इथे सन्मानण्याचा प्रयत्न केला. तर मात्र पंकज ओंबळे इथे चांगली गोलंदाजी करत असताना वेगावरती नियंत्रण ठेवतात. तो व्हेरिएशन विविधतेने भरला हा जो गोलंदाज आहे इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली ती पंकज ओंबळे या गोलंदाजानं. डॉट बॉलची इथे समाप्ती झालेली आहे. उत्तम जोशी नवीन आलेले फलंदाज युनाइट क्रमांक आपण बघतो 3ऱ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरवरती. आणि या चेंडू अनसॉल्टमध्ये चेंडूला या ठिकाणी भिरकवण्यात आलेलं आहे. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि एका धावांच्या संख्येनं आपलं खातं उघडं केलेलं आहे. आणि षटक क्रमांक इथं पहिलं पंकज ओंबळे यांचं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट मस्त चांगला असा स्पेल राहिलेला आहे. तर सिद्धू एलियन कैरी संघाचा
सिद्धू कैरे संघाचे बरेचसे या ठिकाणी सपोर्टर्स मॅच पाहत असतील. सूर्यदादा पाटील असतील, अविनाशदादा पाटील असतील, नंदूदादा पाटील असतील, हरेश पाटील असतील आणि जे कैरे संघाला सपोर्ट करण्यासाठी जे मंडळ त्यांच्या समोर असेल त्यांना विनंती असेल की कस्तूर शेठ माली आणि भाई रजनीकांत माले यांच्या वतीने का आपण सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती यावं. आपलं देखील आम्ही ते स्वागत करतो या स्मृती ट्रॉफीमध्ये आहे. खरं तर प्रत्येक गाडी आपण पाहिली असेल पंकज ओंबळेच्या वेळेस SDB ट्रॉफीमध्ये आहे. एक बेस्ट आपण पाहिलं असेल एक रायझिंग प्लेयर्स म्हणून त्यांना या ठिकाणी बॅट्समॅन देण्यात आली होती आणि त्यांची मात्र या ठिकाणी पहिल्या पंकजने मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली आहे. आणि प्रत्येक मोरे आता वैयक्तिक आपला पहिलं षटक सांघिक स्पेल आपल्या षटकातील स्पेलमधील दुसरं षटक साई केडवरती आता जोशी असतील. आनंदजी पैठणे आपण पाहतोय आनंदजी पैठणे आपण पाहतो इसंबाईचे आमचे त्याशी सुद्धा ऑनलाईन मॅच पाहतात. त्यांच्याकडून शुभेच्छा त्यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करूया. मात्र इथे जे गोलंदाज पंकज प्रतीक मोरेने पहिल्या चेंडूवरती सुरुवात चांगली करून दिली आहे आणि पंचाचा वाईट बॉलचा इशारा. 5 धावा लागल्या धाव फलकावली. पंचाच्या भूमिकेमध्ये मेन पंच आपण पाहतो वासुदेव कोंडिलकर. काल एक चेंडू वेगवान त्यांच्या पायावरती आदळला होता. बरेचसे ते दुखापत त्यांना देखील झाले होते. संदेश पाटील मला असं वाटतं चावणे संघाचे होते ना त्यांचा तो चेंडू त्यांच्या पायावरती आदळला होता आणि त्यांच्या समवेत स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो आमचे टीके कुरंगले तात्या सगळे त्यांना आवडीने तात्या म्हणतात. मात्र इथे या चेंडूची फटका फसला जातो. विकेट मात्र या चेंडूती उत्तम जोशी यांची बेल आहे. दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. आता आपण बघतो राजदादाने हातातून 59 मिनिटांमध्ये ते वासुदेव आणले आहेत. मात्र त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील. मात्र आनंद मात्रे नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सध्या जर आपण पाहिलं असेल ना तारा संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण जर पाहिलं असेल तर धावा येणं खूप गरजेचं आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे आणि इथे आक्रमण जर झाला तर एक मोठी धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळेल. मात्र आतापर्यंत सिद्धू एलन कैरे संघाच्या 2 गोलंदाजांना प्रभावित केले सर्व प्रेक्षकांना आणि या मॅचमध्ये पूर्णपणे धावसंख्येची जखड निर्माण केली. स्वस्तिक मात्र एका बाजूला मात्र शांत उभा आहेत. ते नॉन स्ट्राईकवरती उभे प्रतीक्षा करतायत आमच्या वाट्याला कधी संधी मिळेल. मात्र पुन्हा एक चांगला गोलंदाज चेंडू टाकण्यात गोलंदाज प्रतीक मोरे इथे डॉट बॉल टाकतोय. एक रायझिंग आपण पहिला असं यंग रायझिंग अवॉर्ड का मला मिळालेला आहे त्याचा जलंतर उदाहरण देतोय आणि जी आपली सिद्धता इथे सादर करतो तो गोलंदाज प्रतीक मोरे. मात्र या चेंडूवरती स्टँडर्ड डिलेवर चेंडूवरती केलेला आक्रमण आणि जास्तही वेळ आपण पाहिलं असेल तारा संघ शांतही राहू शकत नाही. षटकार इथे आलेला आहे. फेकला जातोय गती परिवर्तन त्यांचा पेस तिथे पाहिला. षटकारानंतर कमबॅक करतो गोलंदाजसाठी. धावसंख्या तिथे स्थिर आहे ती 11 अंकावरती. 2-11. स्वस्तिक मात्र आता इथं मात्र चांगला फलंदाजी करायला लागेल. जास्त वेळ विकेटवरती द्यायला लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं असं त्यांच्या बॅटच्या साईडने फक्त एकच धावा आहे आणि त्याच्यानंतर बराच वेळ ते नॉन स्ट्रायकरची प्रतीक्षा करतायत. इथे मात्र डॉट बॉल षटक क्रमांक इथे दुसरा सामना मस्त 2 षटकाचा स्पेल आपण पाहिला असेल सिद्धू कैरे संघाचा इथे राहिलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 4 धावा 1 विकेट. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. 2 षटक संपली आणि 2 षटकाच्या सोबत 2-11 ही धावसंख्या लागली ती 11 स्टार तारा संघाची. 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं सर बहिर पाटील सर
तर या ठिकाणी पूर्णपणे आता बॅकफुटती आपण तारा संघाला पाहतोय. मात्र स्वस्तिक मात्र जोपर्यंत विकेटवरती आहे ना तोपर्यंत मात्र एक मोठ्या धावसंख्येची अपेक्षा तारा संघाच्या सर्व पाठीराख्याने असेल आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे. आणि टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच आपण पाहिलं असेल आदरणीय नाव घेतलं तर स्वस्तिक मात्र खूप मोठे नाव आहे. आणि अमित पाटील सरांनी सांगितलं होतं का थोडेसे ते इंजर्ड आहेत, थोडीशी दुखापत आहे, त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी जास्त वेळ आपण पाहिलं असेल विचारपूर्वक कामगिरी करत असताना स्वस्तिक मात्र रुकेश कोंडिलकर यांच्या माध्यमातून अतुल पाटील यांनी जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज इथं दिलं जाईल. मात्र पाहूया या सामन्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये तब्बल आपण मयूर सर 63 धावा पाहिल्या आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना तिथे बोरली संघ पराभूत झालेला. मात्र या चेंडूत स्वस्तिक मात्र या चेंडूवरती केलेला आक्रमण शांत बसेल तो स्वस्तिक मात्र कुठला आणि त्यांच्या बॅटवरती षटकार आलेला आहे. तर या ठिकाणी मात्र स्वस्तिक मात्र पडल्या तर आपण पाहिलं असेल रोहित शेठ पाटील आणि सिद्धू पाटील जर उपस्थित असाल तर आपणास विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती सन्मानपूर्वक घ्यावं. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करत. संघा आपण पाहिलं असेल सिद्धू या नावानं आपण या संघाला आपण नेहमीच पाहिलेलं आहे आणि त्या सिद्धू संघ या संघाचे पॅकर संघ मालक रोहित पाटील आणि सिद्धू शेठ जर इथे उपस्थित असतील तर आपण अतिथी मंचावरती यावं. मात्र स्वस्तिक मात्र आपण जर पाहिलं असताना गेली कित्येक वर्ष आपण या खेळाडूला पाहिलं सातत्यपूर्वक एक चांगली कामगिरी त्यांची झालेली आहे. संकेत पाटील यांचं देखील आपण इथं स्वागत करतो. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. आपलं देखील आम्ही स्वागत करतो. आणि इथे आपण पाहिलं असं त्यांच्या बॅटच्या साईडने एकदा 3 चेंडूवर सामना केला, 7 वैयक्तिक धावसंख्येत फलंदाजी करतायत. तर तारा संघ आता जाऊन पोहोचलेला आहे 17 या अंकावरती. जमीन लगाचा प्रात कोकम बॅडी त्यांच्या सभात आपण पाहतोय. प्रणय जांभळे हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण इथे स्वागत करू. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठात आमच्या भाचे त्यांना विनंती की आपण व्यासपीठात आपलंही स्वागत इथे आम्ही करत आहोत. मात्र इथे फलंदाज आपण पाहिलं असेल स्वस्तिक यांच्या बॅटमधून एक सिंगल धावली आहे. सिंगल धावसंख्येच्या वरून 18 जर 17 आपण म्हणतो खतरा, मात्र 17चा खतरा इथे टळलेला आहे. हा देखील चांगला असा चेंडू जमीन नकाचा फटका क्षेत्ररक्षण फुटवरचा वापर करत असताना मात्र चेंडूने हुलकावणी दिले. चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर चौकार इथे 4 धावा आनंद मात्र यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. करायला लागेल असे जमीन नगरचे फटके सध्याच्या घडीला इथे मारावे लागते कारण 2 फलंदाज स्वस्त्यात बाद झाले. मात्र वेगवान पद्धतीचा हा चेंडू आणि फलंदाज पात्रामध्ये पंच आपण पाहिलं असेल टीके कोरंगले सर यांनी दोन्ही आज जमीन समांतर केलेले आहेत आणि वाईटची गोष्ट आमच्यापर्यंत इथे केलेली आहे. आणि 33वा वाईट चेंडू इथे फेकला जातो या स्पर्धेतला आणि या विनिंग मधला पहिला वाईट चेंडू दुसरा वाईट माफ करा दुसरी अभ्यंतरची धाव इथे बिलाने 19 धावा इथे लागले धावफलकावरती. 2 बाद माफ करा 23 चौकार आला होता. लाऊड अपील आणि इथे फलंदाजांनी ती आज पोईल उचलून धरलेली आहे. फलंदाज मात्र आनंद मात्र या चेंडूवरती बाद. तिसरा फलंदाज बाजारा लेग फिवरच्या विकेटच्या स्वरूपात ते बाद झालेले आहेत आणि तिसरा फलंदाज तंबू शास्त्रीला. वेळेवरती आपण जर पाहिलं तर टायमिंगचे फटके नेहमीच चांगले पाहिलेले आहेत. आता सध्या पण या मैदानात पाहिलं तर शांत बऱ्याच वेळ शांत आहेत. 4 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक 8 संख्येवरती फलंदाजी करतात. 1 षटकाराचा समावेश आहे आणि त्याच्यात गोलंदाज जर आपण पाहिलं असेल पंकज ओंबळे आपल्या स्पेलमधील दुसरं षटक टाकत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या
आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर त्यांनी 11 धावा खर्च इथे केलेले आहेत. आता धावसंख्या इथे तो आपण आकारण्याचा प्रयत्न केला जातोय. नवीन 23 धावा लागल्या धावपळामध्ये नवीन फलंदाज झालेले आहेत करण म्हात्रे. सगळे आपण पाहिले असेल आगरी किंग आणि करण म्हात्रे इथे आलेले आहेत. आता पाहूया आता गोलंदाज पंकज ओंबळे. पंकज ओंबळेचा हा वेगवान प्रतीचा चेंडू फलंदाजाला समजला नाहीये आणि 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3-23 याच्या पुढची बॅच काल भैरव कोपर आणि त्यांच्या विरोधात वहाल बी. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण स्टेजचे संपर्क करा. याच्यानंतर मॅच असेल दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण स्टेजचे संपर्क करा. काय राजमाळी यांचं समय सूचकता आहे. जो विषय तुम्ही मनामध्ये धराल कसंच उच्चार केला तर लगेचच त्यांच्याकडून त्या ठिकाणी उत्तर लगेचच ते तयार ठेवत आहेत. धन्यवाद असेल खूप सारे आपण राजमाळी यांना आपण धन्यवाद देऊया. आणि इथे आपण पाहिलं 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये आतापर्यंत एक चांगली धावसंख्या होती. पूर्णपणे आपण पाहिलं असेल अंकुश ठेवण्यात आलेला आहे त्या कैरेस संघाच्या तिन्ही 2 गोलंदाजांना. आणि गोलंदाज राहुल राठोड. जसे आपण वाटतं रावडी राठोड आहेत ना तसे आता हे गणे आपण पाहिलं होतं. राहुल राठोड आता कशी गोलंदाजी करतील तिसऱ्या ओव्हर्समध्ये. आता स्ट्राईक एंड होती तो फलंदाज आपण पाहिलं असं सलामीसाठी आलेला तो स्वास्तिक मात्रे. पाहूया आता राहुल राठोडचा पहिला चेंडू स्वस्तिक मात्रे यांच्यासाठी. आणि पहिला चेंडू होती इथे आपण मोठा फटका सिप्स राऊंड बॅटच्या साइन ऐकायला मिळाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय चौकार आले 4 धावा. तिसऱ्या पंचांची आता इथे मदत. एकदा या चेंडूवरती रेस लागलेली मात्र पाहूया. फलंदाज मात्र या चेंडूवरील करण मात्र होतील बाद. आपली विकेट रनआउटची सॅक्रिफाईस केलेली आहे.
फलंदाज द्यायला हवा तर मात्र इथे जशी आपण परिस्थिती जर पाहिली असेल तर स्वस्तिक मात्रेच्या बरोबरीला फलंदाज कुठला साथ देत नाही, तग धरून राहत नाहीयेत आणि त्याचा फायदा इथं खऱ्याचा आपण जर पाहिलं असेल तर गोलंदाज आपण पाहिलं फलंदाज संकेत मात्रे आणि स्वस्तिक मात्रे ही भावांची गोडबोली जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. मात्र इथे पाहूया दोन्ही सख्य भावांची ही जोडी. आता स्वस्तिक मात्रेचं आपण पाहिलं असेल या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती रायगडमध्ये नव्हे तर सर्व आपण पाहिलं असेल महाराष्ट्रभर त्याचं खूप मोठं नाव आहे. नावाला साजेशी कामगिरी केली, शांत आणि संयमी हा खेळाडू आज आपल्या संघासाठी खेळत असताना मात्र इथे मेनी आपले हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातो. लॉंग ऑफ मध्ये तिथे आहे, लॉंग ऑफ मध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू फेकी मात्र थोडीशी सुमार दर्जाची पाहायला मिळाली. मात्र इथे एक धाव या चेंडू त्याला सिंगल आणि या सिंगल धावसंख्येवर 29 धावा. धावसंख्येची गती जर आपण पाहिली सर मयूर सर तर गती जेवढीशी हवी आहे तशी नाही आहे. कारण का आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटकं संपले, 4थं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि राहुल राठोड जो गोलंदाज त्याच्या पहिल्या चेंडूची चौकार आला होता आणि तो देखील सिद्धू एलन कैरे संघाला कमबॅक करून देतोय ते ह्या मॅचमध्ये. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज संकेत मात्रे. आता संकेत पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती दांडी दांडी गोल या ठिकाणी केलेली आहे. फलंदाज होतील बाद संकेत मात्रे. इकडे पॅडी पवार, तिकडे अभिजित पवार मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपण पाहिले असेल काल देखील मयूर सर आपण जर पाहिली ना पहिली एकच मॅच अशी हाय व्होल्टेज झाली आणि त्याच्यानंतर या सर्व मॅच आपण लो स्कोरिंगच्या पाहिल्या आणि त्या सामन्या मॅच लवकर संपलेल्या. आजही तसंच आपण पाहिलं असं चित्र होतं की काय. म्हणूनच या ठिकाणी भाई रजनीकांत मालेंची पाटा विकेट आहे ती आपण पाहिलं असं चमत्कारीची विकेट आहे, कधी वेगळा रंग देते. मात्र या चेंडूवरती लाऊड अपील पाहायला मिळेल, उत्साह कुठेतरी कमी पाहायला मिळाला. पंचाचा षटक संपल्याचा इशारा वासुदेव कोंडीकर सरांनी इथं इशारा दिलेला आहे की 4थ्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11 स्टार तारा संघ जाऊन पोहोचलेला आहे ते 29 या धावसंख्येवरती आणि या षटकामध्ये आल्या त्या 6 धावा. आता शेवटचा स्टॉकवरचा हा षटक असेल, याच्यानंतर मॅच असेल दोन्ही टीम्सला. पण मानसर एक कॉल करा. या ठिकाणी काळ भैरव कोपर संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्या अपोजिट जी टीम खेळणार आहेत त्यांना विनंती करूया की लगेच आपण टॉस करण्यासाठी यावं. स्कायरा 11 वहाळ बी ही टीम मात्र आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि इनिंग ब्रेक मध्ये मात्र कंपल्सरी या ठिकाणी टॉस केला जाईल. त्यामुळे 1 ओव्हरचा कालावधी आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं. खरं तर वेळेला खूप आपण पाहिलं असेल वेळेचं बंधन असणार याची आपण सर्वांनी नोंद घ्या. टाईम इज मनी आपण म्हणतो ना, तर वेळेतच सगळं मॅच झालं पाहिजे. काल देखील आपण पाहिलं असेल बरोबर या ठिकाणी रात्री 3:35 मला 3:35 सर्व मॅच संपल्या होत्या आणि आजही तशा मॅच होतील आपण अशी आशा व्यक्त करूया. आज आपण पाहतो दुसऱ्या रजनीमधील ही दुसरी मॅच सुरू आहे. पहिला सामना इथे जिंकलेला आहे लाडूबाई आपण लाडुली संघटना. त्याच्यानंतर आपण दुसरी मॅच सुरू आहे सिद्धू एलन कैरे आणि 11 स्टार तारा. स्वस्तिक मात्र या चेंडूत एकदा पूर्ण केले. यावेळेस मात्र अभिजित पवार इथे आपण पाहिलं जोश के साथ होणं बहुत जरूरी होतं, आपण नेहमी सांगत असतोय. आणि इथे मात्र अजून एक फलंदाज बाद झालेला आहे. पाटील आमच्या साथी समालोचक आपण पाहिले असेल, त्यांचा एक बुलंद आवाज
नेहमीच चांगले समालोचन करत असतात. आपण समालोचन करत असताना प्रत्येक खेळाडूला ते बऱ्याचशा टिप्स देत असतात. असं मारायला होतं तसं मारा. आता प्रत्यक्षात मात्र अमित पाटील आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा. त्या रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे जे सदस्य आहेत आणि त्यात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. मात्र स्वस्तिक मात्र सलामी आलेले फलंदाज अजूनही विकेटवरती सुरक्षित या ठिकाणी आहेत. मात्र त्याच्या बॅटच्या साईडने जास्त धावा. मात्र या चेंडूवरती अमित मात्रे अमित पाटील सोनार की एक लोहार की लोहा गरम है मार लो थोड़ा. असा जो फलंदाज आहे की त्यांनी षटकार खाता खोललाय. नवा फलंदाज आहे ते अमित पाटील. त्यांनी षटकारने आपलं खातं उघडं केलं आणि षटकार मोठ्या फटक्याची गरज होती सध्याच्या घडीला 11 स्टार तारा संघाला. उजव्या शहरात चेंडू मात्र पाहूया इथे स्वस्तिक मात्र आपली स्थायिक घेण्यासाठी करत अमित पाटील यांना आपली विकेट रनआउटची रनआउट साठी का इथे विकेट मात्र त्या ठिकाणी चेक करतायत तिसरे पंच. तत्पूर्वी स्कायरा 11 वहाळ बी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण लगेच या ठिकाणी या. अपोजिट टीमचं कॅप्टन मात्र आपले उपस्थित झालेत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे त्यामुळे विनंती आहे स्कायरा 11 वहाळ बी टीम कॅप्टन लगेच यायचं टॉस करण्यासाठी. तुमचा जो निर्णय असेल ना सर, ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो निर्णय तुम्ही तिथे द्या. मात्र पाहूया आता दोन्ही पंच अमित पाटील ते रनआउटच्या स्वरूपाने बाद होतील. तर तत्पूर्वी राज डीजे शेवटचा स्लॉक होता हा षटक रॉयल पाटील यांचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर रनआउट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर आपण पाहिले असेल अमित पाटीलचा षटकार आपण पाहिला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले ते राहुल मात्रे. स्वस्तिक मात्रे या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र इथे आपण पाहिलं असेल डॉट बॉल आलेले चांगली गोलंदाजी इथे करतोय तो गोलंदाज रॉयल पाटील. रॉयल म्हटलं तर आपण राजासारखी आता त्यांनी गोलंदाजी इथे केलेली आहे. आणि सिद्धीवलन कैरी संघाच्या गोलंदाजीने सर्वांनी आता प्रभावित केलेलं आहे. इथे धावसंख्येमध्ये पूर्णपणे अंकुश ठेवलेला आहे. फलंदाज आपण पहिल्या स्वस्तिक मात्रेची झगड निर्माण केलेली आहे. आणि जो सलामी आलेला फलंदाज स्वस्तिक मात्रे त्याच्या बॅटच्या साईडने फक्त एकच चौकार आणि षटकार मोठे 2 फटके आलेले आहेत. आणि या पहिल्या बिनिंगमधील शेवटच्या षटकातील शेवटचा एक चेंडू आता बाकी असेल. एखादा चौकार एखादा षटकार या प्रतीक्षेमध्ये असेल. स्वस्तिक मात्र चेंडूला उंची जास्त, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. आणि इथे शेवटच्या चेंडू झाले स्वस्तिक मात्रांची विकेट. पहिल्या सत्राचा खेळ इथं समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये धावा इथे जमवले आहेत. 11 स्टार तारा संघाने टोटल 36 धावा आणि 37 धावसंख्येची गरज. लो स्कोरिंगची मॅच आहे. मात्र कॉम्बॉक्स मध्ये आता बदल करूया. इथे द्वितीय सत्रामध्ये ऐकूया मानस मनोऱ्याना. तत्पूर्वी राज डीजे वाजव गाणी तुझे. तत्पूर्वी जाईल मी सन्माननीय प्रमोद चिते साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा आपण टॉस करायचा. बहुत कॅप्टन्स मात्र प्रेझेंट आहेत आणि त्यामुळे टॉस केला जाईल. ग्रुप सी असेल. पहिल्या फेरीची सेकंड मॅच असेल स्कायरा 11 वहाळ बी अगेन्स्ट टीम कालभैरव कोपर. आणि प्रमोद चिते साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. दोन्ही टीमला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणाहून देऊयात. आणि या साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस मात्र या ठिकाणी केला जाईल. हेड कॉल केला गेला. इट इज 10. टॉस जिंकलेला स्कायरा 11 वहाळ बी टीमने. निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. खरं तर धाडसी निर्णय. बॅटिंग करण्याचा निर्णय करताना बहुतांश वेळा आपण खेळाडूंना घेताना पाहत नाही आहोत, टीम्सना घेताना पाहत नाही आहोत. काय स्ट्रॅटेजी असेल आणि कोणत्या गोष्टींना अनुसरून बॅटिंग घेतली, काय कारण असेल? काही कारण नाही.
आम्ही टॉस जिंकलो किंवा हरलो समोरची टीम गोलंदाजीच घेते आम्हाला बॅटिंगच पाहिजे असतं आम्ही बॅटिंगच करतो. या आयोजनामध्ये तुम्ही खेळताय कसं वाटतं हे कासपचं क्रीडांगण कशा प्रकारे या फ्लड लाईट्स आहेत कशा प्रकारे आयोजन केलं गेलंय आमच्या अमर क्रीडा मंडळ कासप सगळ्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो. काय बरं कोपर संघ टॉस गमावलेला आहे जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षणच असतं. म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालेलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल कारण अपोजिट टीम एक बलाढ्य टीम आहे कसं प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. त्याच्याच बरोबरीने खरं तर यंदाच्या वर्षी कसा फॉर्म राहिला किती पारितोषिक टीमने जिंकलेली आहेत कसं वातावरण चाललंय संघामध्ये? फॉर्म तर चांगलाच आहे. कैऱ्याच्या ग्राउंडवर फायनलला हारलो. आणि त्याच्याच बरोबरीने या आयोजनाबद्दल तुमचं देखील मत काय असेल कसं वाटतं या क्रीडांगणावरती येऊन खेळताना मनामध्ये काय भावना आहेत किती एक्साइटमेंट असेल? गेल्या वेळेला खेळलेलो नंबर मारलेला आणि आयोजनाबद्दल बोलला तर एंट्री दिली त्यांचा धन्यवाद मानतो. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी देतोय. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम स्कायरा 11 वहाबी वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. टॉस जिंकला आणि घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय. आपण जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. तो मैदान के अंदर चलती है. बहुत बहुत शुक्रिया पंडितनाथ पवार सर उर्फ पैडी सर. इनकी आवाज को आपने पिछली पारी में सुना. तमाम दर्शकों का तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का अमर क्रीडा मंडल कासप और जनार्दन शेठ शंकर शेठ माई साहब इनकी स्वर्गीय शंकर शेठ माई ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का करूंगा तहे दिल से स्वागत. मुकाबले की तरफ हम जाएंगे तो इस प्रतियोगिता की आज की दूसरी रात है और दूसरी रात में सी ग्रुप का पहले राउंड का पहला मुकाबला जो मैदान के अंदर आपको नजर आएगा. सिद्ध 11 कैरे के सामने मैदानी जंग में दो हाथ कर रही है 11 स्टार तारा. टॉस जीता सिद्ध 11 कैरे ने फैसला किया पहले गेंदबाजी करने का और उनके गेंदबाज उस फैसले पर खरे उतरे. रन संख्या बनाई गई मात्र पहली पारी के बाद 36 रन और जीतने के लिए आने वाली 30 गेंदे और 37 यानी 37 रनों का ये रन चेज आपको सिद्ध 11 कैरे टीम के लिए नजर आएगा. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर रवाना हो चुकी है. रजत पाटिल और उनके साथ सागर पाटिल ये दोनों बल्लेबाज आपको यहां से बिल्कुल नजर आएंगे. तो गेंदबाजी ट्रैक के ऊपर P1 का पहला ओवर और गेंदबाजी की भागदौड़ को संभालेंगे राकेश मात्रे. राकेश मात्रे के हाथों में ये गेंद है. P1 का पहला पावर प्ले है. 30 गेंदे 37 यानी 37 रनों का ये रन चेज है. कल की रात पहला मुकाबला डिफेंड करते हुए टीम जीती. आज की रात पहला मुकाबला डिफेंड करते हुए टीम जीती और उसके बाद के सारे मुकाबले कल की रात में चेस करते हुए जीते गए थे. कि यहाँ से उसी इतिहास को दोहराया जाएगा ये बात भी देखने लायक. मेरे साथ हमारे जिगरी दोस्त और रायगढ़ के वन ऑफ द बेस्ट स्कोरर मयूर पाटिल सर जोड़े गए हैं. उनका भी मैं स्वागत करूंगा. हमारे 24 लाइव इवेंट की टीम जो इस प्रतियोगिता को लाइव कवरेज करने का काम कर रही है उनका भी हम स्वागत करेंगे. और जितने दर्शक लाइव के माध्यम से इस टूर्नामेंट को एंजॉय कर रही है मोस्ट वेलकम आप सभी का करेंगे हार्दिक स्वागत. नेक्स्ट मैच का टॉस मैंने किया जहां पर स्कायरा 11 वहाबी ने उस टॉस को जीता और बैटिंग करने का फैसला लिया है. लेकिन 30 गेंदे 37 का ये रन चेस. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. अंपायर का सिग्नल मैच कीजिए ऑन. खेल की करेंगे शुरुआत. 3 2 1 लेट्स प्ले. पहली गेंद थी आउटसाइड टॉप स्टंप लाइन. अंपायर का नो बॉल का सिग्नल. ओवर स्टेपिंग का ये नो बॉल है. राकेश मात्रे शुरुआत जिन्होंने खराब गेंद के साथ यहां से जरूर की. एक्स्ट्रा के साथ खाता खुलता हुआ टीम सिद्ध 11 कैरे का. ओवर स्टेपिंग की है. टीके सर ने बिल्कुल बताया कि ये ओवर स्टेपिंग का नो बॉल था. राकेश मात्रे गलती करते हुए पहले ही रन कम है. आमदनी अटर्नी खर्चा रुपया ये करना नहीं है. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया यानी फ्रेट का ये मौका जड़ में डाली थी. ड्राइव किया जाएगा सागर पाटिल के द्वारा. खिलाड़ी बिल्कुल मौजूद थे वहां पर मिड ऑफ की दिशा में. सिंगल यहां से कन्वर्ट होता हुआ
by this single. The count is open for batter सागर पाटिल. एक रन के साथ उन्होंने अपना खाता जरूर खोला है. रन अब अपना दोबारा से लेते हुए आपको गेंदबाज राकेश मोत्रे नजर आएंगी. बहुत ही खूबसूरत ये मैदान, क्रिकेट का प्रॉपर 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड जो आपको यहां से देखने को मिलेगा और सारे मुकाबले रोमांचक होने वाले हैं. लो स्कोरिंग मैचेस जब होते हैं, आखिरी ओवर आखिरी गेंद तक वो मुकाबले चाहते हैं, ये हमने देखा जरूर है और वो यहाँ पर भी होगा क्या. कल जब मैं बेलौली नाइट टूर्नामेंट में कमेंट्री कर रहा था तो 30 गेंदों पर 44 रन गांव देवी आंबोली करण घनसोलकर की टीम के सामने बचाए थे करसत की प्रथमेश क्रीडा मंडल धामोते टीम ने, लेकिन यहाँ पर 30 में 37 के बचाए जाएंगे. जड़ में थी ये ड्राइव हल्के हाथों से. रजत पाटिल परिपक्व ये खिलाड़ी, बहुत मेहनत की इन्होंने अपने आप के ऊपर, और जो खिलाड़ी अपने आप के ऊपर मेहनत करता है उससे कामयाबी हमेशा मिलती है. कई बेस्ट बैटर, कई मैन ऑफ द सीरीज. वाजे की वो नाइट टूर्नामेंट जहां पर पहली सपनों की बाइक रजत पाटिल ने जीती थी. बाइकर मैन ये खिलाड़ी है और सेंसिबल क्रिकेट खेलना इस खिलाड़ी को बिल्कुल आता है. एक और बार कलाइयों के साथ हल्के हाथों से, कोई जल्दबाजी नहीं, एकदम आराम से इत्मीनान से धीमी रफ्तार से ये शुरुआत है. ये रन चेस बड़ा नहीं है तो शुरुआत में अपना समय लेंगे बल्लेबाज, चाहेंगे कि वो एक इनिंग को बिल्डअप किया जाए और वही करने की ये कोशिश करते हुए सिंगल आएगा. टीम की रन संख्या इंक्रीज होती हुई 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको नजर आएंगे. राकेश मोत्रे एंड कंपनी, अगर आपको मुकाबला जीतना है तो आप सिर्फ डॉट गेंदे डालकर नहीं जीत सकते, विकेट आपको लेनी पड़ेंगी. यू हैव टू टेक द ब्रेक थ्रूज व्हेन यू आर डिफेंडिंग द रन्स. जड़ में डाली, कमाल की गेंद थी ये, वाइड लाइन को क्रश करने वाली यॉर्कर बॉल डिलीवर्ड होती हुई सीधा जाएगी बल्ले का किनारा लेने के साथ विकेट कीपर के दस्तानों में. बैट का एज लगा जरूर था लेकिन ग्राउंडेड भी थी बॉल, इसी वजह से ये डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी. पहली गेंद नो को अगर आप छोड़ते हैं तो सिंगल डॉट बॉल, सिंगल डॉट बॉल. एक और बार उसी दिशा में, क्या बात है. एक्यूरेसी एंड कंसिस्टेंसी का दूसरा नाम है राकेश मोत्रे. P1 का पहला ओवर, सारी गेंदें अगर आप देखेंगे तो वो चौथे 5वें स्टंप के करीब, वो बैटर के लिए जो रिटर्न क्रीज है उसके करीब एकदम जड़ में वो गेंदें आपने डिलीवर्ड होती हुई देखी. एक्यूरेसी बहुत जरूरी होती है, कंसिस्टेंसी, लाइन एंड लाइन को हिट करते रहना, अपने प्लान को पूरी तरीके से इम्प्रोवाइज करना, अपने प्लान को इंप्लीमेंट करना, ये सारी चीजें इस खेल में बहुत जरूरी. बल्ला घुमाया इस बार रजत पाटिल अपने हाथ खोलेंगे. सबसे कातिल रजत पाटिल ने ठोका इस दूसरी पारी का पहला छक्का. P1 का पहला ओवर जो आपको समाप्त होता हुआ नजर आएगा. 37 को चेस करना है सिद्ध 11 कैरे को. रन संख्या बनाई जाएगी स्कोर कार्ड पर 10 रन बगैर नुकसान. और समीकरण की बात करेंगे तो आने वाली 24 गेंदें बची है, जीतने के लिए 27 रन इज नीडेड इन द रिमेनिंग 24 डिलीवरीज. 24 गेंदें 27 रन अब यहां से बिल्कुल बनानी है. मुकाबले को आसान जरूर किया है सिद्ध 11 कैरे टीम ने. रजत पाटिल शुरुआत में समय लिया और उसके बाद आक्रमण किया. कमाल का 6 देखा पिछले ओवर की आखिरी गेंद पर. मैं हमेशा कहता हूं क्लास में 10 अच्छे बच्चे हो, एक खराब हो तो पूरी क्लास को बिगाड़ देता है. ओवर में 5 अच्छी गेंदें हो, एक खराब हो पूरे ओवर को बिगाड़ देती है. और वही हमने देखा, 5 अच्छी गेंदें राकेश मोत्रे की, लेकिन आखिरी गेंद पर जो छक्का आया वो किए कराए पर पारी फेरता हुआ नजर आएगा. 10 बनी है भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर, इनके जर्सी का नंबर स्कोर कार्ड के ऊपर आएगा. 10 रन बगैर नुकसान. लेकिन स्वस्तिक मात्रे इस टीम के सर्वोत्तम खिलाड़ी गेंदबाजी ट्रैक पर नजर आएंगे. ड्राइव किया जाएगा हल्के हाथों से. सागर पाटिल अपने रोल को जानती है. जैसे ही वो रनचेस के लिए उतरे हैं पूरी तरीके से डिफेंसिव रक्षात्मक क्रिकेट सागर पाटिल के द्वारा मैदान के अंदर आपको नजर आएगा. ये करना भी बहुत जरूरी होता है. व्हेन यू आर
hunting in pair. One batter has to be the attacker, another batter has to be the anchor. ये हमेशा मैंने बताया, एक को एंकर बनना पड़ता है, दूसरे को अटैकर बनना पड़ता है. रजत पाटिल भले ही वो अटैकर बन गए हैं, लेकिन सागर पाटिल वो सूझबूझ भरी बल्लेबाजी, वो अपनी इनिंग को बिल्डअप कर रही है, वो रन चेस को एक्वायर करने के लिए अच्छी बैटिंग करते हुए. चढ़ में थी ये तेज तर्रार लेजर गाइडेड मिसाइल, ऑन पॉइंट ऑन लाइन पर चारों खाने चित करने वाले चुप खामोश डॉट गेंद बिल्कुल आपको आती हुई नजर आएगी. इसलिए मैंने बताया था स्वस्तिक मात्र इस टीम के सर्वोत्तम खिलाड़ी. कमाल की गेंद डाली इन्होंने, बल्ला घुमाया रजत पाटिल ने भी. आप शेर है तो हम भी सवा शेर है, आपने किया था वार तो हमारा होगा पलटवार. और ये नंबर 6. सत्रह रन स्कोर कार्ड पर बनेंगे. जीतने के लिए मात्र 20 रनों की आवश्यकता है. आने वाली गेंदें बची आपके पास 21, यानी अब गेंदें ज्यादा है, रन कम इस मैच में. एक और बार बल्ला घूमा, यहां से वो कनेक्शन बना नहीं पाएंगे. डॉट गेंद आई है. 130 डॉट गेंदें इस टूर्नामेंट में टोटल कंप्लीट हुई है. ये जानकारी हमें बताई हमारे साथी स्कोरर और हमारे जिगरी दोस्त मयूर पाटिल सर ने, जिन्हें हम स्कोरिंग का कंप्यूटर भी कहते हैं, जिन्होंने बताया 130 डॉट बॉल, ये 131 भी होगी. एक और डॉट गेंद आपको आते हुए नजर आएगी स्वस्तिक मात्रे के द्वारा. रिव्यू लिया गया व्हाइट बॉल के लिए बैटिंग टीम से. ओके, चलिए थर्ड अंपायर आइए. व्हाइट साठी रिव्यू नाही आहे, पंचांनी घेतलेलं आहे. ओके, चला पंचांनी घेतलेलं आहे ते घेऊ शकतात, त्यामुळे चेक करायचं आहे. ये फेयर बॉल है. फेयर बॉल का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा, यानी आपको कंटिन्यू करना पड़ेगा आगे. द डिसीजन इज फेयर बॉल फॉर द थर्ड अंपायर, जिन्होंने बताया कि ये डॉट गेंद है. बैक टू बैक 2 डॉट बॉल्स आई है. एक 6 जरूर आया, उसको छोड़ते हैं आप तो बाकी की जो 4 गेंदे उनमें मात्र 1 रन खर्च किया स्वस्तिक मोत्रे ने. 5 गेंदे 7 रन. इस ओवर में टीम पहुंची है 17 तक. 20 की दूरी अब भी तय करना बाकी. ऑन साइड के ऊपर घुटना टेक, गेंद हवा में गई. कैच हिट का कॉल, कमाल की कैच को कैरी किया करण मोत्रे ने. पहला झटका दिया जाएगा सिद्धू 11 कैरे टीम को. रजत पाटिल की पारी का खात्मा होता हुआ. क्या बनेगी 37 को चेस करते हुए 17 रन 1 विकेट के नुकसान पर. अतुल पाटिल जो नंबर 3 पर मैदान के अंदर आपको इन होते हुए बिल्कुल नजर आएंगे. गेंदें बचेंगी यहाँ से 18 और जीतने के लिए 20 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी. हमेशा मैंने बताया लो स्कोरिंग मैच, नेल बाइटिंग एनकाउंटर्स होती है, माउथ वाटरिंग एनकाउंटर्स होती है, आखिरी ओवर तक चाहती है, आखिरी गेंद तक चाहती है. लो स्कोरिंग मैच में हाई थ्रिलर होता है, ड्रामा होता है. 18 गेंदे और 20 रनों की आपको जरूरत नजर आएगी. चलिए बैट चेंज करनी है, तुरंत लेकर जाइए नई बैट.
लेकिन रिक्वेस्ट होगी आपसे कि टाइम अलर्ट है तो टाइम अलर्ट को भी थोड़ा सा फॉलो करना है आपको। 9:37 घड़ी की कांटे में हुए हैं तो टाइम अलर्ट को भी फॉलो करना है। 18 गेंदी और जीतने के लिए बनानी है 20 रन। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। अभिजीत पवार बॉलिंग ट्रैक पर आएंगी ओवर नंबर 3 के लिए अपने स्पेल की पहली और टीम की ओर से तीसरी ओवर लेकर। अभिषेक पवार, क्या पवार की पावर आपको गेंदबाजी में देखने को मिलेगी आज? क्या 11 स्टार तारा, ये 11 सितारे आज चमकने वाली है कि ये टीम आज रोशन होगी, ये बात भी देखने लायक। 18 गेंदें बना रही है 20 रन। अभिजीत बॉलिंग मार्क के ऊपर आपको तैयार नजर आएंगे। अंपायर की बाई साइड से यानी राइट आर्म ओवर द विकेट का वो एंगल। शुरुआत करेंगे ओवर की पहली गेंद। पहली गेंद हवा में है, ये मिस टाइमिंग स्ट्रोक, कैच इट का कॉल। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। The catch has been taken and Mr. Sagar Patil has to depart, going back to pavilion. Second wicket down. क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरपूर है। क्रिकेट इज अ गेम ऑफ चांसेस, ग्लोरीज एंड अनसर्टनसीज। हमेशा इस बारे में मेरे गुरु बात करते हैं। विकेट आपको जरूर आते हुए नजर आएगी। पिछली 2 गेंदों पर 2 विकेट्स आई है टीम 11 स्टार तारा की तरफ से और यहाँ पर सिद्ध 11 कैरे टीम को अब मुश्किल परिस्थिति में डाला जाएगा। गेंदें बची है 17 और जीतने के लिए 20 की जरूरत। मैदान के अंदर आएंगे नंबर 4 पर रॉयल पाटिल, जिनका कारनामा याद आता है बेलौली की नाइट में 1 गेंद पर 6 रन वो 6 लगाया था। आक्रमण किया गया, हवा में गेंद, एक और विकेट की संभावना। क्या बात है, गेंदबाजी करती हुई टीम 11 स्टार तारा अपनी चमक से अपनी टीम को रोशन करने के प्रयास में कामयाब होते हुए एक और छक्का। सन्माननीय कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय विजयजी मुरकुटे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांच्याच बरोबरीने सन्माननीय राजेशजी सोनावळे साहेब आणि सन्माननीय ज्ञानेश्वर गाताडे साहेब यांचं देखील मात्र या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे। सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की अगदी सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं। स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक आपलं स्वागत केलं जाईल। स्वागत करूया सकल जनांचे, आलेल्या या मान्यवर पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत। सन्माननीय राजेशजी ठोंबरे साहेबांचं पण या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळालं। त्यांचं देखील आपण या स्वर्गीय शंकर शेठ माई चषकामध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया। आमची त्रिमूर्ती माजी सरपंच विजयजी मुरकुटे साहेब असतील, राजेशजी सोनावळे साहेब असतील, ज्ञानेश्वर गाताडे साहेब असतील, यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं पण आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहे। 2 गेंदों पर 2 सफलताएं मिली है अभिजीत पवार को। पवार की पावर गेंदबाजी में चली ऑन हैट्रिक पर होंगे। पहली हैट्रिक कुणाल कोंडलकर ने इस प्रतियोगिता में पूरी की थी, लेकिन यह दूसरी विकेट हैट्रिक अभिजीत पवार के नाम लिखी जाएगी। गेंदबाज चल पड़ी है, आउटसाइड टॉप स्टंप है, ये वाइड लाइन के बहुत बाहर। हैट्रिक का चांस इन्होंने मिस किया क्योंकि वाइड गेंद आपको यहां से आती हुई नजर आएगी। वाइड गेंदें नहीं फेंकनी है। आपने इस मुकाबले को बनाया, इस मुकाबले में आप अपनी टीम को फ्रंट फुट पर लेकर आए हैं, इस मुकाबले को अपनी तरफ आपने खींचा है, मोमेंटम लूज नहीं करना है। वाइड गेंदें आपकी टीम के लिए खतरे की घंटी होंगी।
फिर एक बार बल्ला घूमा, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, ये लगी तो छगी पर छगी नहीं लगी। एक और टॉट गेंद की आपको समाप्ति होते हुए नजर आएगी। अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा, और मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा। भले ही आपके सामने मुसीबतें कितनी बड़ी क्यों ना हो, लड़ना आपको हर एक परिस्थिति में पड़ता है मैदान पर। वो लड़ाई करती हुई टीम एक और बार चढ़ में डाली थी यॉर्क लाइन पर, ड्राइव फिर एक बार किया जाएगा, एक और सिंगल कन्वर्ट किया सिद्धू 11 कैरे टीम। सभी ने सोचा था 3-3.5 ओवर में शायद ये मुकाबला खत्म होगा, वन साइडेड ये मैच होगा, सिद्धू 11 कैरे आसानी से जीत सकती है, लेकिन 11 स्टार तारा ने बताया रुको जरा सब्र करो, ये मुकाबला हमारी तरफ भी आने वाला है। 14 गेंदें बची है तो जीतने के लिए 18 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद क्या नापना आसमान का। हमेशा कहा जाता है मन में ठाना है जीतना है तो परिस्थिति से कैसा घबराना। फाइटिंग ये टीम करती हुई आज एक और बार आक्रमण, खड़े खड़े आज तो चढ़ेगा रनों का फीवर। ये शॉट था स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। विजय जी मुरकुड़े साहब तो यहाँ पर जरूर आए, उनके लिए एक शानदार गाना बिल्कुल बजाया गया, लेकिन मैदान के अंदर आतिशबाजियां करता हुआ अतुल पाटिल नामक ये खिलाड़ी खाता खोला इन्होंने अपना 6 के साथ। हेलीकॉप्टर शॉट लगाने की कोशिश थी, ग्राउंडेड है ये, अलोंग द कार्पेट से डीप लॉन्ग ऑफ के रीजन में ट्रैवल होता हुआ आपको नजर आएगा। एक 6 जो आया वो इस मुकाबले में पूरी तरीके से सिद्धू 11 कैरे टीम को मजबूत बनाता हुआ। इसे 1 के 7 ओवर को मैं कहूंगा अलविदा। 3 ओवर का खेल हुआ है, पूरा रन भरी है 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदे बचेंगी 12 तो जीतने के लिए बनाने हैं रन 11। 12 गेंदे 11 रन, 12 बॉल्स 11 रन्स आर नीडेड टू विन। 11 स्टार तारा के यहां से भी कमबैक कर सकती है। कमबैक इज बेटर देन सेटबैक, ऐसा हमेशा कहा जाता है। आप जमीन पर कितने बार गिरे, इससे ज्यादा कितने बार उठे और लड़े, इसका हिसाब मैदान के अंदर रखा जाता है। क्या वो लड़ाई अब भी होने वाली है? क्या मुकाबले में अब भी रोमांच आएगा? कि यहां से मुकाबले की करवट अब भी बदली जाएगी? क्या 11 स्टार तारा जीतने का जुनून अब भी रखती है? कि मैदान के अंदर वो कोशिश अब भी की जाएगी? ये तमाम सवाल, लेकिन जिनका जवाब मिलेगा आपको आने वाली 2 ओवर्स में, जिनमें जीतने के लिए बनाने 11 रन। स्पीड अप में मेंटेन रखना 11 स्टार तारा टीम। रिक्वेस्ट आपसे की जाएगी कि प्लीज मेंटेन द स्पीड अप। गेंदबाजी ट्रैक के ऊपर स्वस्तिक मात्रे, टीम के सर्वोत्तम खिलाड़ी स्वस्तिक मात्रे अपने स्पेल का दूसरा, टीम का 4था ओवर लेकर T20 मैच में 20वें ओवर से ज्यादा 19वां ओवर इंपॉर्टेंट, 5 ओवर के मैच में 5वें से ज्यादा 4था ओवर इंपॉर्टेंट, और स्वस्तिक मात्रे अपने हाथ में गेंद लेकर तैयार है। क्या 12 में 11 बचाए जाएंगे? क्या कारनामा होगा यहाँ पर? क्या चमत्कार को नमस्कार ये कहने का मुझे मौका मिलेगा? क्या स्वस्तिक मात्रे नामुमकिन को मुमकिन कर सकते इस मैदान पर? 12 में 11 पहली गेंद थी, लीव किया, अंपायर का कोई सिग्नल नहीं। भगवान से ज्यादा अपने कर्मों पर आपको भरोसा देना पड़ता है। मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता। हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिनके कर्म अच्छे होते हैं उनके जीवन में कभी अंधेरा नहीं होता। तो कर्म करने के ऊपर ध्यान देना बहुत जरूरी। आक्रमण किया जाएगा इस बार। 1 बाउंस गेंद इनटू द फील्डर हैंड्स, 1 रन इज टेकन बिटवीन द ग्राउंड। 1 रन यहां से कंप्लीट किया, 10 की दी, और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। 10 पे होगा बस या 10 का दिखाएंगे दम? जो दिखाएगा दम वो बनेगा मैदान का बाजीराव सिंघम। 10 गेंदे और 10 की जरूरत भी। बल्ला फिर एक बार घुमाया, ड्राइव किया, टैपिंग क्रिकेट, पुश करो खुश रहो, ये स्ट्रोक आपको यहां से देखने को मिलेगा। जल्दबाजी ये टीम नहीं कर रही है, ठंडे दिमाग से खेलना बहुत जरूरी है। हमेशा कहा जाता है कैलाश सर, खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा अकल वो होगा सफल, और सफल होने के लिए अकल का चलना बहुत जरूरी इस खेल में। 9 गेंदें बची है तो जीतने के लिए 9 रनों की जरूरत। इफ यू वांट टू बी फाइन यू हैव टू स्कोर 9 विद इन द 9 बॉल्स।
9 गेंदे है ये, 9 रन की जरूरत भी गेंदबाज से यार। बल्ला फिर एक बार घूमा, यहां से भी मिस टाइमिंग है, जाना था वाशी पहुंच गए काशी। हमेशा कहा जाता है मारना था ऑन साइड पर तो गई ऑफ साइड पर। फिर एक बार सिंगल आपको कन्वर्ट होता हुआ नजर आएगा। 8 गेंदे 8 रन। स्वस्तिक मात्र ने इस मुकाबले में जान डाली है, बताया आखिरी गेंद तक हमारी टीम संघर्ष कर सकती है, जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत। पल्ला फिर एक बार घूमा, डॉट गेंद आएगी। टॉट डिलीवरी को हॉट डिलीवरी कहती है, टॉट डिलीवरी को बिंदी गेंद कहती है। टॉट गेंद पर नंबर होता है 0 और सिंगल 0 की नहीं होती है कोई कीमत। यानी मुकाबले में अब रोमांच आ चुका है। 7 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की आपको जरूरत नजर आएगी। कौन बनाएगा रन 8, कौन लगाएगा किसकी वाट, ये तो आने वाली 7 गेंदे बताने वाली है। स्वस्तिक मात्रे क्या कमाल का ये खिलाड़ी, संकट मोचक अपनी टीम के लिए बनता हुआ। एक और बार शोल्डर हाइट से विकेट कीपर के दस्तानों में ये गेंद है। रिव्यू लिया गया है व्हाइट बॉल के लिए अंपायर की तरफ से। चलिए तीसरे अंपायर की तरफ हम जाएंगे। थर्ड अंपायर हमारे कैलाश सर है, चेक करेंगे व्हाइट बॉल के लिए और आपको राइट डिसीजन बताएंगे। ये अंपायर रिव्यू है, अंपायर किसी भी चीज के लिए रिव्यू ले सकती है कभी भी। चेक करते हुए तीसरे अंपायर बताएंगे व्हाइट बॉल का डिसीजन। ये डॉट होगी या वाइड होगी, इसके ऊपर ये मुकाबले की कहानी भी निर्भर कर सकती है। स्वस्तिक मात्र ने 5 गेंदे कमाल की डाली, रन दिए मात्र 3। 7 गेंदे 8 की जरूरत थी। क्या ये गेंद लीगल है या ये वाइट बॉल है? लीगल बॉल, फेयर बॉल का डिसीजन आएगा थर्ड अंपायर के द्वारा। 1 बाउंस का भी वो सिग्नल जरूर आया था। टॉट गेंद की वो समाप्ति भी नजर आएगी। 6 गेंदें बची और जीतने के लिए 8 रन की जरूरत। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, प्रेडिक्शन जहां होती फील है और हवा से भी तेज अपना पत्ता पलटने वाला खेल। जहां से हमारी सोच खत्म होती है वहां से क्रिकेट की सोच की शुरुआत होती है। 6 गेंदे और जीतने के लिए बनाने हैं 8 रन। यू आर वॉचिंग एन हाई वोल्टेज थ्रिलर इन दिस ग्राउंड, जहां पर 6 में 8 बनानी है। कमाल की ये मैच आपको नजर आएगी। कई रे टीम जोश है, जज्बा है, जुनून है। क्या इस मुकाबले को जीतने वाले हैं 11 स्टार तारा टीम। नाम में इनके 11 स्टार है। ये स्टार क्या आज चमकने वाले हैं? क्या इनकी टीम रोशन होगी? कौन जीतेगा? क्योंकि जो जीता वो सिकंदर और जो हारा वो अपने घर। ये हमेशा मैंने बताया है। 6 गेंदे 8 रन। उत्तम जोशी, उत्तम को अति उत्तम गेंदबाजी करनी है अपनी टीम के लिए, जहां पर 6 गेंदे और 8 का ये समीकरण। गेंदबाज तैयार। पहली गेंद के ऊपर अटैक किया स्ट्रेट। वाह क्या बात है, आनंद वहां पर थे, हवा में छलांग लगाई, रन बचाए अपने टीम के लिए। इसे कहते हैं संपूर्ण समर्पण, इसे कहते हैं 100% कमिटमेंट और इसे कहते हैं 100% एफर्ट, क्योंकि एट द एंड एफर्ट मैटर्स। हमेशा इस बारे में बात की जाती है। कमाल का ये सेव था। गेंदें बचेंगी 5 तो बनानी है 6 रन। अतुल पाटिल जब तक मैदान के अंदर मौजूद है जीत की उम्मीद कायम रहेगी सिद्धू 11 कैरे टीम के लिए। फिर एक बार उसी दिशा में स्ट्रोक खेला, इस बार खिलाड़ी करेंगे गलती, गेंद जाएगी सीमा रेखा पार, आएगा 4 तो होगा बेड़ा पार, बाउंड्री। था उसे गवाया। देखिए गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। हमेशा मैंने बात की इस बारे में। 4 गेंदें बची है और जीतने के लिए मात्र 2 रन की जरूरत नजर आएगी। क्या अभी भी उत्तम इस मुकाबले में नया मूड ला सकती है? उत्तम जोशी क्या दिलाएंगे अपनी टीम को खुशी? ये पता भी चल सकता है क्योंकि 4 गेंदें बची है और जीतने के लिए बनानी है 2 रन। अटैकिंग फील्डिंग सेटअप अब यहां से किया जाएगा 38 सर्कल के अंदर। अधिकतम खिलाड़ी अब आपको नजर आएंगे क्योंकि 4 गेंदें बची है और जीतने के लिए 2 रन की जरूरत मैदान के अंदर। हाई वोल्टेज ड्रामा, मैंने कहा था क्रिकेट का ये खेल है, मुकाबला रोमांचक होगा। 4 में 2।
4 गेंदे 2 रन, डॉट गेंद आई है, इतनी आसानी से तो नहीं छोड़ने वाले हैं। 11 स्टार तारा ने बताया, आज देखे जरा किसमें कितना है दम, ये टीम मैदान के अंदर आपको बताती हुई नजर आएगी। 3 गेंदें बची है और जीतने के लिए 2 रन की जरूरत। गेंदबाज उत्तम जोशी तैयार, यहां से स्ट्रोक खेला जरूर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड में फील्डिंग हुई, ये आएगा नंबर 4। कैरे टीम का होगा बेड़ा पार, तो जीत का सपना हुआ है साकार। वेल डन, वेल प्लेड एंड मैनी मैनी कांग्रेचुलेशंस। चलिए मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे और मैन ऑफ द मैच का अख्तार बनेंगे नन अदर देन 9 गेंदों पर 19 रन की नायाब पारी जिन्होंने खेली, 1 छक्के 2 चौके के साथ अपने टीम को क्रूशल परिस्थिति में जीत जिन्होंने दिलाई, वो सबसे